नमस्कार, तुमचं अर्चना शिंदे रेसिपी चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बनवणार आहे बकऱ्याच्या मुंडीची रेसिपी। तर बघू शकता इथे साहित्य 2 मोठ्या आकाराचे कांदे, लसूण, खोबरं इथे घेतलेलं आहे, 2 इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर गरजेनुसार, खडे मसाले घेतलेले आहेत, मसाला वेलची, हिरवी वेलची आणि तमालपत्र, हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला पावडर, कांदा लसूण मसाला। इथे आपण मीठ घालून घेऊया, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, हळद घालून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मुंडी जी आहे ती, तर इथे मुंडी जी आहे ती आपल्याला छान अशी मॅरिनेट करून घ्यायची आहे हळद मीठ लावून। मुंडीला आपण हळद मीठ छान प्रकारे लावून घेऊया इथे। तर 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला मॅरिनेट करून ठेवायची आहे। गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये तेल ओतून घेऊया आपण 2 चमच। तर कुकरमध्ये 2 चमच मोठ्या आकाराचे तेल ओतलेलं आहे। खडे मसाले आपल्याला थोडे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये। इथे आपल्याला कांदा मोठ्या आकाराचे 2 आहेत ते घालून घेऊया। तर इथे आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे जे आहेत ते घालून घेतलेले आहेत। इथे दुसऱ्या गॅसवरती आपल्याला पाणी गरम लागणार आहे, त्यासाठी ठेवून घेऊया। तर सुरुवातीला आपण हळद मीठ लावून ठेवलेलं आहे मुंडीला। तर आता आपल्याला कांदा भाजण्यासाठी अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, याच्यामध्ये थोडं अगदी मीठ घालून घेऊया। तर इथे अगदी छोटंसं मी टोमॅटो जे घेतलेलं आहे ते घालून घेणार आहे इथे। आपला कांदा जो आहे गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे। तर हे जे टोमॅटो टाकलेलं आहे ते अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता, नाहीतर नाही टाकलं तरी चालू शकतं। टोमॅटो जे आहे ते मऊ झालेलं आहे, तर आपण आता याच्यामध्ये मुंडी घालून घेणार आहोत। आता आपण मुंडी जी आहे ती घालून घेणार आहोत। मिक्स करून घेऊया। मुंडीला मिक्स करून घेऊया। तर इथे मुंडी आपली मिक्स करून तर मुंडी जी आहे ती मिक्स करून झालेली आहे। तर आपण याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे आणि झाकणावरती पाणी ठेवून घेऊया। तर इथे बघू शकता मी झाकणावरती पाणी ठेवलेलं आहे, स्वतःचं असं आपलं मुंडीचं पाणी फुटण्यासाठी झाकणावरती मी पाणी ठेवलेलं आहे। पण खोलून आपण मिक्स करून घेऊया मुंडी। बघू शकता इथे खूप छान प्रकारे पाणी फुटलेलं आहे स्वतःचं असं। तर आता आपण इथे पाणी जे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते ओतून घेऊया याच्यामध्ये। झाकणामधलं पाणी जे होतं ते पण ओतून घेऊया। ते पाणी देखील गरम झालेलं आहे, ते ओतून घेऊया। इथे आपल्याला गरजेनुसार आपल्याला इथे पाणी ॲड करायचे आहे। तर इथे माझी मुंडीची जी क्वांटिटी आहे ती थोडी जास्त असल्यामुळे थोडं मी भरपूर असं पाणी घातलेलं आहे। तर आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत या मुंडी शिजण्यासाठी। तर आपण झाकण बंद करून घेतलेलं आहे आता कुकरचं।
कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहे. पर्यंत आपण मसाल्याची जी तयारी आहे ती करून घेऊया. तर इथे बघू शकता मी इथे तीळ, खसखस आणि धणे घेतलेले आहेत वाटण्यासाठी. इथे आपला कांदा छान भाजून झालेला आहे. त्याच तव्यामध्ये आपल्याला खोबरं देखील खमंग असं भाजून घ्यायचं इथे. खोबरं कांदा आहे तो एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. धने, खसखस आणि तीळ खमंग अशी आपल्याला थोडंसं गवळी गवळी अशी भाजून घ्यायची. तर आपल्याला धने, खसखस आणि तीळ गवळी गवळी अशी भाजून घ्यायची आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे आपल्याला वाटण जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे. तर इथे वाटण जे आहे आपल्याला मस्त असं बारीक करून वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडं अगदी पाणी घालून घेणार आहे. तर इथे बारीक असं वाटण रेडी झालेलं आहे. तर याच भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, अद्रक आणि लसूण घालून घ्यायचं आहे. लसूण थोडा, कोथिंबीर आणि लसूण थोडा, अद्रक थोडं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. इथे आपलं खोबऱ्याचं वाटण आणि अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण रेडी झालेलं आहे. इथे आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. 2 मोठे चमचे मी इथे तेल घालून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घालून घेऊया. झणझणीत असा कांदा लसूण मसाला 3 चम्मच तुम्ही तुमच्या गरजेनुसार इथे ॲड करू शकता. अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालून घेतलेली आहे. त्याच प्रकारे इथे आपल्याला खोबऱ्याचं जे वाटण केलेलं आहे ते देखील गरजेनुसार इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे वाटण जे आहे ते मिक्स करून घेऊया. आपल्याला तेल फुटेपर्यंत छान असं वाटण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जेवढा मसाला हवा असेल तेवढा टाकू शकता. मला थोडा क्वांटिटी जास्त हवी आहे म्हणून मी थोडा एक्स्ट्रा घातलेला आहे. इथे मला मसाला जे आहे तो तेल फुटेपर्यंत झाकण ठेवून घ्यायचा आहे. मस्त असं आपलं मुंडी जी आहे शिजलेली आहे. तर इथे जी मुंडी आहे ती खूप सॉफ्ट अशी शिजलेली आहे. 7 ते 8 शिट्ट्या मी घेतलेल्या आहेत. तर खूप छान प्रकारे शिजलेली आहे. तर मसाला देखील बघू शकता तेल फुटलेलं आहे छान प्रकारे. तर आपण याच्यामधला स्टॉक जो आहे तो थोडासा अगदी याच्यामध्ये घालून घेऊया मसाल्यामध्ये आणि तो मसाला मिक्स करून घेऊया. मसाला जो आहे तो तेल बघू शकता मी झाकण ठेवल्यामुळे अगदी छान प्रकारे मसाला शिजलेला आहे. तेल देखील छान प्रकारे आलेला आहे. तर आता आपल्याला हा मसाला जो आहे
तो आपल्या स्टॉकमध्ये टाकून घ्यायचा आहे। तर एकच नंबर आपला मसाला जो आहे तो छान असा शिजून रेडी झालेला आहे। तर आपल्या जे बॉईल केलेली मुंडी आहे त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत। तर इथे बघू शकता मी थोडं अगदी पाणी गरम करून त्याच्यामध्ये स्टॉक जो आहे तो वाढवलेला आहे। तुम्हाला देखील अशा प्रकारे कमी जास्त करू शकता। तर याच्यामधला जो मसाला आहे तो आपण इथे ॲड करणार आहोत। तर आपल्या इथे स्टॉकला मुंडीला मस्त अशी उकळी आलेली आहे। तर इथे आपण मसाला जो फ्राय केलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करून घेऊया। आता आपल्याला इथे खळखळून अशी उकळी काढायची आहे। मस्त अशी उकळी देखील आलेली आहे। झणझणीत असा मुंडीचा रस्सा जो आहे तो रेडी झालेला आहे। तर आता आपल्याला इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे। तर आपला इथे झणझणीत असा मुंडीचा रस्सा रेडी झालेला आहे। खूप छान रंग देखील आलेला आहे। तर तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी झाली मुंडी। तर ज्यांनी कोणी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल ते देखील करून घ्या।